हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत नीट 2024 मध्ये आलेला आहे फिजिक्सचा एक क्वेश्चन. तर हा क्वेश्चन आहे 12वीचा चॅप्टर डी आपला ड्युअल नेचर अँड रेडिएशन, त्याच्यामधून हा क्वेश्चन आलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला नेमकं विचारलं काय आहे, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा आणि कायनेटिक एनर्जी मधलं आपल्याला रिलेशन सांगायचं आणि ह्या रिलेशनहून कोणता ग्राफ होतो तयार होतो ते आपल्याला सांगायचं आहे. तर हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह होतो मी तुम्हाला एकदा शिकवतो. तर चला पाहू. लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन मास इंटू व्हेलॉसिटी. लॅम्बडा काय, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. एच काय असतं, प्लँक कॉन्स्टंट. लिहितो मी इथं, ठीक आहे, प्लँक कॉन्स्टंट. एम म्हणजे काय, मास ऑफ पार्टिकल आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. ठीक आहे, तर हा झाला आपला पहिला फॉर्म्युला. आता मास इंटू व्हेलॉसिटी काय असते माहिती तुम्हाला, मोमेंटम असते, त्याला आपण पी ने इंडिकेट करतो. तर पी इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. पी म्हणजे काय, मोमेंटम. तर मग ह्या मास इंटू व्हेलॉसिटीचा जागी आपण हे पी ठेवून देऊ. मग आपल्याला दुसरा फॉर्म्युला काय मिळेल, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजेच काय, मोमेंटम. तर हा भेटला आपल्याला दुसरा फॉर्म्युला. ठीक आहे, आता आपल्याला मोमेंटमच्या आणि डी ब्रॉग्ली वेव्हलेंथचं रिलेशन मिळालं, तर आपल्याला कशाच्या, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये काढायचे ना. तर मग आपण कायनेटिक एनर्जीचं रिलेशन काढून घेतो. पहा इथं मी हे मोडून घेतो. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला सर्वांना माहीत असते. ठीक आहे, तर ह्याला काय करू आपण, मासनं मल्टिप्लाय करू आणि डिवाइड करू, म्हणजे हे कटलं तर पूर्ण जशाला तसं राहते. समजलं एवढं? ठीक आहे, तर बघा आता ह्या मासने वरच्या मासला मल्टिप्लाय केलं तर काय येतंय, 1/2 इंटू एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर आणि खालचा मास जशाला तसा. ठीक आहे, आता बघा दोघांचा स्क्वेअर आहे, तुम्ही एम व्हीचा ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहून घेतो याला. ठीक आहे का, बघा मास इंटू व्हेलॉसिटी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि खाली काय राहिलं, हे 2m. समजलं एवढं? आता बघा मास इंटू व्हेलॉसिटी काय असते, मोमेंटम असते. तर मग ह्याला आपण असं लिहू शकतात का, बघा पी स्क्वेअर अपॉन 2m. हे काय आलं, आपली कायनेटिक एनर्जी. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटमचं रिलेशन आपल्याला कळलं आहे. हा फॉर्म्युला वर्क एनर्जी पॉवर या चॅप्टरमध्ये आपल्याला कामाला येतो, याच्यावर क्वेश्चन पडतात नीटला. ठीक आहे का. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये आणायचं डी ब्रॉग्ली वेव्हलेंथचं रिलेशन. तर मग बघा आता हे आपण पी सोडून घेऊ. तर पी स्क्वेअर इज इक्वल टू हे 2m इकडे पाठविलं, मग काय राहिलं 2m इंटू कायनेटिक एनर्जी. समजलं एवढं? तर मग ह्याचं जर आपण स्क्वेअर रूट केलं तर काय येतं आहे, पी इक्वल टू रूटमध्ये 2m इंटू कायनेटिक एनर्जी. समजलं एवढं? आता ही व्हॅल्यू उचलायची आणि या ठिकाणी पुट करायची. करू का मग मी, इकडे बघा लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन पीच्या जागेवर काय आलं, रूटमध्ये 2m इंटू कायनेटिक एनर्जी. फायनली आपल्या डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ आणि कायनेटिक एनर्जीच्या रिलेशनचा फॉर्म्युला सापडलेला आहे. तर हा तिसऱ्या नंबरचा फॉर्म्युला. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फॉर्म्युला नंबर 1, फॉर्म्युला नंबर 2 आणि फॉर्म्युला नंबर 3. समजलं एवढं? तर मी आता पुढे शिकवतो. ठीक आहे, एवढं लिहून घ्या. चला पुढं. तिन्ही फॉर्म्युले आता एका ठिकाणी मी लिहून देतो. तर बघा आता डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ आपण लॅम्बडाने इंडिकेट करतो. लॅम्बडा इक्वल टू पहिला फॉर्म्युला एच अपॉन मास इंटू व्हेलॉसिटी, प्लँक कॉन्स्टंट मास आणि व्हेलॉसिटी इक्वल टू एच अपॉन ह्यालाच काय म्हणतात आपण, मोमेंटम म्हणजे काय, पी. आता पी कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं, रूटमध्ये 2m इंटू कायनेटिक एनर्जी. तर इथं पुढे लिहून घेतो मी एच अपॉन रूटमध्ये 2m इंटू कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, तर आपले हे झाले तिन्ही फॉर्म्युले मी एकत्र लिहून दिलेले आहेत. आता इथं हा झाला पहिला फॉर्म्युला, हा झाला दुसरा फॉर्म्युला, हा झाला तिसरा फॉर्म्युला. ठीक आहे, तर आपल्याला बघा डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे हवा काय, हे आणि हे तिसरा फॉर्म्युला आपल्या कामाचा आहे. जर आपल्याला फॉर्म्युला डायरेक्ट माहीत असता तर डायरेक्ट हे क्वेश्चन सॉल्व्ह झाला होता, एका मिनिटाच्यात क्वेश्चन सॉल्व्ह होते. ठीक आहे, तर बघा आता मी कसं सॉल्व्ह करतो, लिहून घ्या मग. लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन रूटमध्ये 2m इंटू कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, तर बघा आता स्क्वेअर आहे ह्याचा, मग आपण ह्याचं काय करू, दोन्ही साईडची स्क्वेअरिंग करून घेऊ. म्हणजे काय आहे बघा, लॅम्बडाचा स्क्वेअर इज इक्वल टू एचचा स्क्वेअर अपॉन, आता हे स्क्वेअर रूट निघून जातं, खाली काय राहतंय 2m इंटू कायनेटिक एनर्जी. समजलं एवढं? आता बघा इथं आपल्याला हे आणि हे या दोघांच्या बाबतीत बघायचं ना, बाकीचं विसरून जा मग तुम्ही आता एवढा पार्ट. ठीक आहे, मग लॅम्बडाचा स्क्वेअर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कायनेटिक एनर्जी. कळालं एवढं तुम्हाला?
लॅम्बडाचा स्क्वेअर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कायनेटिक एनर्जी. पण आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये आणायचं 1 बाय लॅम्बडाचा स्क्वेअर. मग आपण इथं असं लिहून घेऊ बघा, इथं घेतो मी आता. मग ही कायनेटिक एनर्जी जर आपण इकडे पाठविली आणि हे लॅम्बडा इकडे पाठविला तर बघा कसं होतंय. कायनेटिक एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडाचा स्क्वेअर. बघा भेटलं का त्या फॉर्ममध्ये, भेटलं का कायनेटिक एनर्जी आणि लॅम्बडाचा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ही लॅम्बडाच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, पण कायनेटिक एनर्जी 1 बाय लॅम्बडाच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कळालं का तुम्हाला? मग आपल्याला काय ग्राफ निघतो ह्याच्यानुसार, हे बघा, हे झालं वाय ॲक्सिस, हे झालं एक्स ॲक्सिस. ठीक आहे. तर इथं आहे आपली कायनेटिक एनर्जी दिलेली क्वेश्चनमध्ये आणि इथं 1 बाय लॅम्बडाचा स्क्वेअर. तर बघा कायनेटिक एनर्जी 1 बाय लॅम्बडाच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणून आपला ग्राफ हा असा येतो. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा ग्राफ असा होतो. ठीक आहे. जर तुम्हाला इथं विचारलं असतं, दुसरा क्वेश्चन मी इथं लगेच घेतो. ठीक आहे. बघा कायनेटिक एनर्जी आणि लॅम्बडाच्या स्क्वेअरचं जर रिलेशन विचारलं असतं, म्हणजे कसा, इकडे बघा, हे झालं एक्स ॲक्सिसला दिली आपण कायनेटिक एनर्जी आणि इकडे दिला लॅम्बडाचा स्क्वेअर. असं जर असता ग्राफ तुमचा, इथं बघा वेगळं, इथं बघा वेगळं. मग कायनेटिक एनर्जी आणि लॅम्बडाचा स्क्वेअर कसं आहे, कायनेटिक एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडाचा स्क्वेअर, म्हणजे इथं असा ग्राफ तयार झालेला असतो. ठीक आहे. पण आपल्याला काय विचारलंय, हे विचारलंय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 बाय, म्हणून आपला ग्राफ हा येतोय. आता तर हे क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, या क्वेश्चनचं आन्सर काय येतंय तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे. कमेंट सेक्शनमध्ये सांगा.